नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तू एक हे पण काहीतरी बोलत होतीस, कोणतं स्थानपाडाचा तुझ्याकडे एक्सपिरियन्स आहे? हां, ते सो तुझ्याबरोबर घडलंय की तू माझ्याबरोबर घडलाय. ऐकलेस? माझ्याबरोबर घडलेला आहे हा एक्सपिरियन्स. सो हे जे एक्सपिरियन्स आहे ना, त्या टायमाला आय थिंक आय वॉज 11-12 इयर्स ओल्ड. छोटी होती मी आणि ही एक म्हणजे अशी 3 स्टोरी बिल्डिंग असते ना, तशी बिल्डिंग होती. आम्ही 3rd फ्लोअरला राहायचो आणि वरती डायरेक्ट टेरेस असं होतं. सो त्या बिल्डिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं होतं, की एका फ्लोअरवरती 4 घरं होती. शिडी वरती जायला आणि खाली जायला आणि लिफ्ट नव्हती बिकॉज 3 स्टोरी बिल्डिंग. आणि त्या फ्लोअरचे सगळे लोकं आमचे फ्रेंड्स होते. म्हणजे माझ्या वयोगटातली मुली वगैरे त्या फ्लोअरवरती राहायच्या. सो वी वर बेस्ट काइंड आणि ऑफ ही फ्रेंड्स. कधीची गोष्ट आहे? बघ ना, मी 11 इयर्सची होती. आता मी 27ची आहे. सो आय थिंक इट इज 2004, 2003, 2004 असं. सो आम्ही लोकं आहे ना, लाईट गेली होती. पावसाचे दिवस होते आणि लाईट गेली बिल्डिंगची पूर्ण. आणि असं एक प्रॅक्टिस होती, की लाईट गेल्यावरती सगळे जे माळ्यावरचे लोकं ते टेरेसवरती जायचे झोपण्यासाठी. बिकॉज काय गरम होतं किंवा काय, आम्ही टेरेसवरती टाईमपास करायला जायचो. नाही, आय डोंट थिंक पावसाची वेळ होती. मेचा महिना असेल, कारण की गरमी होती खूप जास्त आणि लाईट गेलेली रँडमली अशीच. तर जेवून वगैरे आम्ही सगळे वर गेलो, की आता झोपायचं वगैरे. आणि हे सगळे जे ॲडल्ट्स होते, म्हणजे सगळ्यांचे मम्मी-पप्पा वगैरे, ते ऑलरेडी वरती जाऊन चिल करत होते टेरेसवरती. सगळे बसले होते, गप्पा चालल्या आहेत, हे ते असं तसं. तर मी आणि माझी नेबर असे 2 ते सिस्टर्स होत्या आणि म्हणजे माझ्याच वयाच्या आणि मी एक होती. सो आम्ही बोललो, की ठीक आहे, आपण पण आता वरती जाऊया, मस्त मज्जा करूया. आमचं ते सगळं चाललं. लहान होतो ना, तेव्हा फोन बिन असं काय नाही. सो म्हणजे अचानक माझ्या नेबरच्या मम्मीला आठवलं, म्हणजे माझ्या फ्रेंडच्या मम्मीला, की आपण उश्या आणि ब्लँकेट्स नाही घेऊन गेलोय वरती त्यांच्या घरातनं. सो त्याची मम्मी बोलली, की "तू टॉर्च घेऊन तुम्ही तिघी माझ्याबरोबर खाली या. सो मी हे सगळं घेऊन वरती येईन. म्हणजे लाईट गेली ना, तर मला दिसणार नाही." तर आम्ही बोललो, की ठीक आहे. मग तिची जी मोठी बहीण होती ना माझ्या फ्रेंडची, ती नाही आली. ती बोलली, की "मी इथे थांबते, तुम्ही या." म्हणजे खालून जाऊन. तर आम्ही बोललो, "ठीक आहे." सो खाली उतरली मी, तिची मम्मी आणि माझी जी फ्रेंड होती ती. दार उघडलं आणि त्या काकी ब्लँकेट्स वगैरे सगळं गोळा करतायत त्यांच्या बेडरूममधून वगैरे आणि मी आणि माझी जी फ्रेंड होती ती बाहेर उभे आहेत चिलमध्ये असं, की हां, आता येतील काकी, आता येतील. आणि आहे ना लाईक थोडासा तुला माहिती आहे असं ब्लॉक्स असतात आपल्या खिडकीच्या त्या फ्लोअरवरती. तर थोडीशी मूनलाईट येत होती म्हणजे दिसत होतं कोण येतंय, कोण जातंय सगळं दिसत होतं. तर एक मुलगी म्हणजे एक मुलगीचा फिगर टाइप असतं ना तसं आकृती होती ती. खालून आली खालच्या शिडीवरून म्हणजे 2nd फ्लोअरच्या शिडीवरून 3rd फ्लोअरच्या शिडीला आली, थांबली आणि परत वरती गेली टेरेसवरती. ठीक आहे. आणि शी वॉज काइंड ऑफ वेअरिंग असं बंजारन लोकांचा आउटफिट कसा असतो, तसं होतं. म्हणजे एक परकर ब्लाउज, पेहनजण असं सगळं म्हणजे कळत होतं बिकॉज व्हेन शी वॉज वॉकिंग त्या पेहनजणचा आवाज येत होता. आणि या म्हणजे 2003-4 मध्ये असं कोण ड्रेसिंग करत नाही ना नॉर्मली. तर ते मलाही दिसलं आणि माझी जी फ्रेंड होती ना माझ्यासोबत जी उभी होती, तिला पण ती गोष्ट दिसली. तर आम्ही दोघांनी एकमेकांकडे असं सहमतीमध्ये बघितलं, की "डिड यू सी व्हॉट आय सी?" असं. मग ती बोलली, की "हां, पण आता काय बोलू नकोस सोड, कारण की कोणीतरी असेल म्हणजे तिची बहीण असेल किंवा कोणीतरी असेल वरती." तर मी बोलली, की "ठीक आहे, पण मला ते दिसलंय काहीतरी आणि मला ते एकदम असं नॉर्मल वाटत नाहीये." बिकॉज जरी आपण 11-12 इयर्सच्या असतो, तेव्हा कळतं ना, की धिस इज नॉट नॉर्मल. सो आणि ती मुलगी अशी जाते गच्चीच्या लास्ट स्टेपवरती ती थांबली. असं बघितलं तिने आमच्याकडे आणि परत गेली गच्चीवरती. तर तिची मम्मी जेव्हा ब्लँकेट्स घेऊन बाहेर आली ना, तेव्हा आमची ऑलरेडी फाटली होती, की आम्ही काहीतरी विचित्र बघितलेलं आहे ऑलरेडी. तर गेली आणि मी तिच्या बहिणीला विचारलं, की "दीदी तू खाली आली होतीस का?" मीन्स दॅट टाईम आय थिंक शी वॉज 2 to 3 इयर्स ओल्डर टू अस लाइक 14-15ची आणि ती जी आकृती आम्ही बघितलेली ना, ती आमच्यापेक्षा थोडीशी अशी मोठीच वाटत हं, होती. हं, हं. बोलली, "नाही, मी कशाला खाली येऊ? तुम्ही दोघी खाली होतात ना, तर मी आलीच नाही खाली." आणि गच्चीवरती आमच्या व्यतिरिक्त कोण नव्हतं. सो अजूनपर्यंत तो प्रश्न आहे, की ते जे होतं, जे आम्ही बघितलं दोघींनी, आता एकाने बघितलं कदाचित भास असू शकतो. पण दोघी जेव्हा बघतात आणि ते सहमत होतात, सो इट कुड बी समथिंग असं. आणि असं बोलतात, की जेव्हा ते बिल्डिंग बनत होती ना, तेव्हा ते जे बंजारे लोकं नाही का कन्स्ट्रक्शन्स वगैरे करतात. सो त्याच्यातली एक मुलगी कन्स्ट्रक्शन करता बिल्डिंगमधून खाली पडून तिचं डेथ झाली होती. असं म्हणतात. सो आय डोंट नो हाऊ मच ट्रू इट इज, बट देन हां, 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 इट इज हां. व्हॉट वी सॉ. तू एक तुझ्या वडिलांचा पण काहीतरी एक्सपिरियन्स सांगणार होती रिलेटेड टू ब्लॅक हां, मॅजिक. सो दिस वॉज व्हेन दिस वॉज अगेन आय थिंक 2006-7. सो हे जे एक्सपिरियन्स होता ना, तो माझ्या फादरचा होता. तो त्या टायमाला ना ॲक्चुअली त्यांचा जॉब रिसेंटली गेलेला, ठीक आहे.
आणि घरामध्ये फक्त मम्मी अर्न करायची. आम्ही लहान होतो, मी आणि माझी बहीण स्कूल गोईंग होतो आणि पप्पांना कशी सवय होती की सकाळी मॉर्निंग वॉकला ते निघायचे. सो हा एक्सपिरियन्स परत सांडपाडाचा आहे. सो ते स्टेशन म्हणजे शतपावली आपण जेव्हा सकाळी करतो, मॉर्निंग वॉक म्हणतात त्याला आपण, म्हणजे ते निघाले घराच्या बाहेर वगैरे फिरत होते आणि चालता चालता ते असेच गेले स्टेशनपर्यंत आणि जॉब वगैरे नसल्यामुळे त्यांच्या डोक्यात सतत ते गिल्ट असायचं की माझी बायको एकटी काम करते किंवा ते सतत त्या सॅड झोनमध्ये असायचे की मला कधी परत मी हे करणार, कधी माझी फॅमिली आहे पाठी वगैरे. सो ते त्यांच्याच असं विचारात वगैरे मध्ये असे चालत होते आणि चालता चालता त्या स्टेशनच्या एक 4 रस्ता असतो बघ, त्याच्यावरती आहे ना एक लिंबू, टाचणी वगैरे सगळं तिथे ठेवलेलं. ओ. सो उतारा आपण म्हणतो त्याला. सो त्यांनी त्याच्यावरती स्टॅम्प केलं अनइंटेन्शनली, चालता चालता स्टॅम्प केलं, त्यांनी ते बघितलं आणि ऑब्व्हियसली त्यांच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये ही वॉज ऑलरेडी काइंड ऑफ नॉट हॅपी विथ हिज ऑन गोइंग सिच्युएशन इन द लाईफ. मग त्यांनी ते बघितलं, बोलले अरे माझी ऑलरेडी वाट लागलेली, आता ह्याच्यावरती मी पाय ठेवला तर अजूनच प्रॉब्लेम होणार मला लाईफमध्ये. सो ते आले घरामध्ये, मम्मीला वगैरे सांगितलं की बघ विजय असं असं झालं आहे माझ्याबरोबर, हे झालं आहे. तर मम्मी ॲज युजल पॉझिटिव्हली त्यांना बोलली की नाही असं काही नसतं, हे सगळं तुमच्या मनाचे खेळ आहेत, असं काही नसतं, तुम्ही प्रे वगैरे करा आणि मग देवाचं नामस्मरण करा, काही होणार नाही तुम्हाला असं. मग ते सतत, बिकॉज आम्ही दोघी शाळेला जायचो, मम्मी कामाला जायची, ते एकटेच असायचे तेच दिवसभर विचार घरी. करायचे. मग ते सतत मला जॉब नाही असं तसं, मग माझ्याबरोबर हे झालं, मी त्या उतार्यावरती पाय दिला म्हणजे माझ्याबरोबर काय झालं तर मला काय होईल, ते सतत सतत तेच 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 विचारामध्ये ते एवढे खंगून गेले होते ना त्या क्षणी की त्यांना असं दिसायचं की कोणीतरी मला मला दिसतंय किंवा काय. म्हणजे एकदा ते रात्री झोपलेले बेडवरती आणि ते म्हणतात की मला कोणीतरी उचलून किचनमध्ये ठेवलं आणि ते वेन ही वोक अप ते स्वतःला लाईक ही वॉज इन किचन स्लीपिंग खाली. तर ते म्हणतात की नाही त्या उतार्यावरती मी पाय ठेवला म्हणूनच हे झालं. आणि हे पूर्ण 9 to 10 months आमच्या घरामध्ये हेच चालू होतं, सतत भांडणं हे ते असं तसं. मग ते खूप चिडचिडापणा करायला लागले माझ्या बहिणीवरती, माझ्यावरती, एकदम ही बिकेम व्हेरी व्हायलेंट अँड ऑल. तर आम्हाला वाटलं की हे असं का करतायत, म्हणजे आम्ही पण बॅक ऑफ द माइंड हे थिंक करायला लागली कदाचित त्या गोष्टीमुळे तर होत नाहीये ना हे सगळं. आणि ते एवढं वाईट झालेलं ना की ही ॲक्च्युली रोट अ नोट, ही वॉन्टेड टू दॅट मोमेंट की मी काहीच करू शकत नाही आणि ह्याच्या पुढे मी काय करणार पण नाही, बिकॉज हे माझ्यावर असं असं सगळं झालंय. सो लिटरली ही रोट दॅट नोट. त्या दिवशी आम्ही तिघी बाहेर होतो घराच्या, बट आय डोंट नो वॉट स्टॉप्ड हिम फ्रॉम ॲक्च्युली कमिटिंग दॅट ॲक्शन. सो जेव्हा मम्मी वगैरे घरी आली, आम्ही घरी आलो ना, मम्मीनी ती नोट वाचली, अशी पडली होती, ते असे बसले होते विंडोच्या इथे आणि मम्मीनी नोट वाचली, त्यांनी अशी फेकली होती ती खाली. तर मम्मी आणि आम्ही सगळे बघायला लागलो आणि देन ही स्टार्टेड क्राईंग की मी ह्याचा विचार कसा करू शकतो, मी एवढा खुदगर्ज कसा होईल की माझ्या मुली आहेत पाठी, माझी बायको आहे, असं तसं. मग शेवटी त्यांना एक म्हणून आहे, आय थिंक इट्स इन पनवेल और समवेअर, कल्याण. सो तिकडे ही घेऊन गेली त्यांना की नाही तुम्ही चला आमच्या बरोबर, असं काही नसतं तरी आपण आपण देवाचं नामस्मरण करूया, आपण प्रे करूया, म्हणजे जे काय तुमच्या डोक्यामध्ये आहे किंवा जे पण नेगेटिव्ह आहे ते निघून जाईल. ते केलं, तसे ते सगळे प्रेयर वगैरे केले आणि दुसऱ्या दिवशी माय डॅड वॉज ओके. मग 2-3 महिन्यामध्ये ही अगेन रिजॉईन, त्यांना परत जॉब लागला, नाव इट इज ऑल सेटल्ड. मे बी त्यांचे दोन्ही थॉट्स मॅच झाले आणि आपण बोलतो ना की हे सगळ्या गोष्टी आपल्याला वाटतं की नाहीये, पण कदाचित एका युनिव्हर्समध्ये, मल्टी युनिव्हर्समध्ये देर इज दिस थिंग्स हॅपनिंग अराउंड अस, असू शकतं ना. पॉसिबिलिटीज तर सगळ्या गोष्टींच्या आहेत. तू एक हे पण बोलत होती कांजूर मागच्या पण लास्ट गोष्ट घेऊ, त्याच्यानंतर तू तुझ्या आजीचंही काहीतरी सांगणार होतीस, पण ते तू बोलतेस काहीतरी पॉझिटिव्ह आहे हां, इट्स काहीतरी. नॉट पॅरानॉर्मल, इट्स नॉट स्कॅरी पॅरानॉर्मल, बट इट इज असोसिएटेड विथ दॅट. ओके. सो कांजूरमार्गची गोष्ट परत माझ्या मामीचीच आहे, जी सेलवालं होतं अच्छा, ना, ती ते ती त्यांचीच बापरे. गोष्टी आहे. तर त्यांचं एक वैशिष्ट्य आहे माझ्या मामीचं की तिच्या डोळ्यामध्ये तीळ आहे. सो तिला ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळ्या ज्या हे असताना तिला लगेच अनुभवतात, म्हणजे काय असं असेल किंवा निगेटिव्हिटी काय असेल तर शी कॅन अंडरस्टँड इट बिफोर यू अँड मी, असं. सो ही गोष्ट कांजूरमार्गच्या कॉलनीची आहे. सो तिकडे ना माझा एक दुसरा मामा राहायचा आणि माझी मामी तेव्हा पण सेल्सचंच काम करायची. सो त्याच एरियामध्ये शी वॉज डुईंग हर जॉब आणि दुपारची वेळ होती म्हणून काहीतरी जेवण खावण्यासाठी ती बोलली त्या मामाला की मी तुमच्या घरी येते भाऊजी म्हणून. मग माझा मामा बोलला की मी आता घरी नाही आहे, मी माझ्या मुलींना स्कूलमधून आणायला चाललो आहे. ठीक आहे. सो आणि तो बोलला की माझ्या मॅटच्या खाली चावी आहे, तू ती चावी काढ आणि घरी जाऊन बस, मी येतो अर्ध्या तासामध्ये तुला, म्हणजे घरामध्ये, आणि माझी बायको पण येईल, मग आपण काय चहा पाणी वगैरे करूया.
सो ती आली आणि ती कॉलनी आय डोंट नो तुला माहिती असेल की नाही, एकदम शांत आहे रे, एकदम शुकशुकाट. तू दुपारी म्हणजे सकाळी 10 वाजता जरी गेलं ना, तुला असं वाटेल रात्रीचे 12च वाजलेत. एवढं शांत असतं तिकडे. एकदम चिट-पाखरू पण नाही असं. आणि तिकडची पण सिस्टम अशीच होती की एका फ्लोअरमध्ये 2 फ्लॅट्स आमने-सामने असं. ती गेली, तिने मॅटच्या खालून चावी वगैरे काढली, उघडलं, घरी बसली ती. आणि त्याचा स्टोरी अशी आहे ना, की त्याच्या समोरचा जो फ्लॅट आहे ना, तिकडे एक लेडी जी होती, तिने स्वतःहून जाळलं की तिच्या सासरच्यानी तिला काय केलं, दिस इज मिस्ट्री टिल डेट. ते आपल्याला माहिती नाही आहे. पण तशी स्टोरी आहे की त्या घरामध्ये असं-असं झालं आहे त्यांच्या नेबरच्या फ्लॅटमध्ये. ते घर लॉक असतं. तिने बघितलं एवढा मोठा टाळा लागला होता घराच्या बाहेर. जाण्याच्या आधी आपण बघतो ना असं. ते झालं. ती आली, तिच्या किचनमध्ये थोडासा चहा वगैरे काय बनवला आणि थोड्या वेळ आतमध्ये बसली. मग बोर झाली की किती वेळ आपण आत बसणार, चला आपण गॅलरीमध्ये जाऊया. आणि अक्षरशः अशी दुपारची वेळ हां. बसली आहे गॅलरीमध्ये, शी सिपिंग ऑन अ टी, बाहेर बघतीये मैदानाकडे वगैरे. आणि अचानक आहे ना तिची नजर अशी, पेरिफेरल विजन असतं तुला आपलं, आता मी असं बघते तर मला पेरिफेरल विजन, आय कॅन सी ते काय चाललंय. सो तिला ह्या साईडला ना एक बाई दिसते, उभी आहे नॉर्मल साडीमध्ये, पातळशी अशी 30sमध्ये. माझ्या मामीनी तिच्याकडे बघितलं आणि ती मामीकडे एकटक बघते अशी, नो हावभाव नथिंग, शी इज जस्ट सीइंग टुवर्ड्स हर. माझी मामी बोलते की या बाईला मी कुठेतरी बघितलंय, असं का मला वाटतं की या बाईला मी कुठेतरी बघितलं असेल किंवा काय. मग तिला पटकन तिच्या डोक्याची ट्यूब पेटली की अरे, मी जेव्हा वरती आली तेव्हा या घराच्या बाहेर एक एवढा मोठा टाळा होता, रस्टिक टाळा असतो ना तसा, कारण की ते फ्लॅट सोडून गेले होते तिच्या घरचे. तर तिला वाटलं की, मग तिला ते रिकलेक्ट झालं की अरे हां, ह्या घरामध्ये या बाईंनी जळून घेतलेलं असं तसं हे ते. मग तिला वाटलं की आपण इकडनं कल्टी मारली पाहिजे लवकरात लवकर. मग आणि तिला असं पाठ नाही दाखवली, तिने चहाचा ग्लास तसाच ठेवला, पाठी आली, डोर कसा बसा लॉक पण नाही केलं तिने, कडी लावून पळत सुटली खाली. वरती परत बघते ती बाई नाही, काय नाही असं. पण म्हणजे त्या लोकांना त्या घरामध्ये ती दिसायची का, कारण की असं आय डोंट नो हाऊ ट्रू इट इज, पण ते जे माझे मामा तिकडे राहायचे ना, ते लोकं आणि तिची जी सासू सासरे होते त्या लेडीचे, ते वर गुड फ्रेंड्स. मग ती तिची सासू त्यांच्या घरी येऊन चुगल्या करायची हिच्या, असं तसं हे ते. आणि मे बी ह्यांना माहिती होतं की ह्यांनी तिच्या अगेन्स्ट काहीतरी करतात आहेत ते लोक, बट दे नेवर ट्राय टू हेल्प दॅट लेडी. म्हणून तिचं कसं होतं की मला रिव्हेंज घ्यायचं आहे आता, एक एक भावना असते तसं. मग ती त्यांच्या घरामध्ये कधी कधी त्यांना दिसायची, ऑटोमॅटिकली घराच्या काचा फुटायच्या, लाईट फुटायचं, असं सगळं त्यांच्या घरी होऊ लागलेलं आफ्टर हर डेथ. आणि माझी बहीण म्हणजे माझ्या मामाची मुलगी, ती एकदा बाथरूममध्ये आंघोळ करत होती, घरी कोणी नव्हतं आणि बाहेरून कोणीतरी कडी लावली होती तिच्या दरवाजाची. ते ठोकते, मग शेवटी दार तोडायला लागलं तिला. असं त्या घरामध्ये व्हायचं. पण आता नाव दे डोंट स्टे देअर. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.